आबा कणकून खा शेंगदाण. आबा काम करू लागाय आलाय बघा इकडे शेंगदाण लागलाय खायला शेंगदाणच घेऊन आलाय बाबा. जातो ना खा खा खा. इथं ही चिंबूर आहे बघा आपला. इथं कॉक टाकायचं आहे आपल्या ह्या लाईनीला. अशा ह्या उभ्या लाईनीला आपल्याला कॉक टाकायचं आहे म्हणजे आपल्या विहिरीचं पाणी डायरेक्ट वर नेता येतंय. इकडं जरी आमचं चुलतं जरी भिजवत असलं तरी काही टेन्शन नाही. ती भिजवत असताना आपल्याला काय अडचण येऊ नये म्हणून इथं बघा आपण आता 1000-1200 रुपये खर्च करून कॉक बाहेरला आणलाय. एल्बो बिल्बो आणले आणि इथं बघा त्या सायकलनुसार आम्ही आता दोघं जण भाऊ सासरं उकरा लागलोय. आपल्याला इथंच करायचं आहे एवढ्या नाही बरं ही उकरा आहे तोवर उकरा लागतंय. इथपर्यंत उकरा लागते दगड काढा उकरा लागतंय या. पाहिजे नको पाय जोडायला एल्बो जोडायला हा इथं नाही पासून वर येतोय येतं की बरं पाय फित वर उकरा लागते ते म्हणलंय. ते काय जोडायची नाही जॉईन करायची अरे पर पाय फित वर उकरा लागते. पाय उकरा लागते हो ते काढते दगड उकरून. दगड नुकायसाठी तुम्ही आधी तिथं पाय गाव घातला दगड काढ आणि हा पहिलवाना का जरा खाली 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 घालायचा दगड कुठपर्यंत आहे बघूया आधी मी हलवलाय आता पलीकडे खाली किती धटक्यात निघते. कसा निघाला बघ बरं हा खाली त्या मासर पाट्या दुसरे आता हाय का टिकाव आहे मोर मोठाच दगड आहे. दगड इथे टाकून हा दगड इकडे टाका. नाही ना इकडे खाली टाकायचं. इथं टाकायची खाली हा इथं टाकायची माती माती सगळं टाकायची जवळ पण उचलून टाकायचं तिकडं. टाकायची ही माती तुम्हाला माहिती आहे त्या हिशोबानं वडा हा मागच्या साईडला वर माग वड. हा लाईन करून द्या फक्त या पायापर्यंत उकळून पूर्ण मोकळं मी काय म्हणतोय त्यातली पाईपला घेतली थोडी उघडी करा म्हणजे कळते त्यानुसार खांदा यायला येते इकडं. तीच करायचं अंदाज इकडे खांदू नका पण पुन्हा अजून पिट्टा पडल. ही खांदायचं काय सुखाचं नाही. खांदा उभं खांदा हा खांदा तसं खांदा हा तसं हा हा तस ना नाही थोडं आत एक पाना फिरवायला लागते रुंदी लागते जरा. इकडे एक इथं बरं इकडे एक इथं खाता पुन्हा ती जोडणारा पुन्हा वय टाकतंय. पलीकडे वाडा सगळं ते पलीकडे वडलं का ओकेच होतंय सगळं. बाजरी फिरली बघा रगील झार बाजरी उगवा लागली. बाजरीची बारी घातली म्हणलं कोणाची दिसत हिरवाई दिसते. आबा आबा तुला धान्य सालभर कमी पडत नाही. रानच तसं तयार केले गाळ भरून आणि काहीच बी नाही काहीच बी नाही आपल्याला धान्य. कणक्या म्हणून तर घेतली देवी खंडीभर कणक्या घेतले बघा त्या साईडला दिसते का किती बिन कणक्या अजून 2-3 घ्यायचे आपल्याला. धान्य साठा करायचा ठीक आहे ठीक लय पण तुमचं टाक ओढायचे नाही ओढा पडलेलं पुन्हा हे कर्ज दाखवून पडायचं चालायचं जाणार आहे मागं सगळं पाया द्यावं लागेल. बस थांब जरा थांब जरा कडे खांदा बायको या इथं कॅमेरा धर जरा थोडा शुभर फोडतो या हो 100 फुटला तर मिस्त्री हिथीच आहे जोडणारा सासरा जाय तर मिस्त्रीच आहे. बघा ना जरा खातो बघू जरा जीव बारीक पडते जरा हो. काय लागते तुम्ही गवसच जाऊ सासऱ्या जीव जरा बारीक पडते हो. टिकाव झाला मोठा सासऱ्या बापा सासा टिकाव पाहिजे. मला लय मास म्हणजे सासर सोबत नाही तुला बच्चा वाटते काय झालंय टिकाव झालाय मोठा अण्णा शरीर मोठं मागवरून बारकं. घेतच लावली वडायचे आपल्या इकडे 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 त्याला पाकलं
खांदा येत नाही. अहो स्वतःला कोण आणला ही टिकाव गिळगा 200 रुपये दिले वालकडे जाऊ मग. आता मी उतरले त्या लेवलला गेलं का नाही हळू खांदा येतो असं गदगद खांदून चालणार नाही. नाही व्यवस्थित आण ना मला सुद्धा जुळतंय. मला वाटतं अजून थोडं ह्या बाजूला काढावं लागतं काही. बघू बघ पाईप तर दिसली गाडी पाईप दिसलं बघ कोणी करत नाही. बघा ते आपलं चुकून तो हसी घेतलं प्रचंड अशी घ्या होय. म्हणतात. माणसं म्हणते आबाला कापड आहे ते का नाही ते बघत होते ए बरं म्हणजे पाया का नाशी घ्यायचं बरोबर डांब आहे का ही ही डांब डांब राहू दे बरोबर नाही मग. काढ वळ माती त्रास मारा अशी. पाईपलाईनची माती अशी टाकायची. हा अशी टाकायची असते तुला कळतच नाही. ही माती परत आत वाढायची. ही खोऱ्या चांगला दुसरा खोऱ्या आहे ती पण ते तुझ्या कारकिर्दीतला खोरे आहे हे माझ्या कारकिर्दीतला आहे. आपली हत्यार कशी असते हत्यार टाईट असते आपलं. हा? खोऱ्या चांगला असल्यामुळे खोऱ्या बरोबर येते. कसं आहे नाद करायला शेवटून बिवटून आणतंय अण्णा सरा हा बाई माती काढूया बघ माती पूर्ण काढू दे तुम्हाला खांदा येत नसते. पड ग पाण्या सांगा ना मी ओढतो पाणीच का वाढाले कोणाचं पडत पडत काय पडत नाही ते पडत पडत. अण्णा जरा आज मजेत दिसते सरा सरा जरा गाडी घायला आली आता तुमची. हे पण आता म्हणतात ते. अरे बा नॉलेज आहे मला सुद्धा माझी सुद्धा BS झाली आहे. पुन्हा घ्या पुन्हा आपल्याला एवढं जर असलं तर बस होतं. चेष्टा आहे काय एवढ्या वाजत कसं बी रवायचं मातीत कसं चिंबोर काढायचं सगळं नॉलेज आहे मला सुद्धा. तिकडे जायची गरज नाही. तिकडे बाजूला जायचं. तिथं पाईपलाईन आहे. पाईप महत्वाचा जागा खाली. हां तुम्ही फिरता का त्याच्या त्यामध्ये वाजूच्या लगेच ही पाईप पोकळा दिसतोय ही पाईपलाईन आहे. खाली दमान म्हणतात ना ती दगड काढा इकडच्या बाजूला. दगड काढ लागते आता. ही माती काढावी. अरे बा अबे हट तुझ्या लांबपर्यंत आहे. हट यायला 2 भाव हाती सारखं पर काय करायचं आहे. महिना 2 महिने लागले एका सामानानंतर बसवलं. आम्ही बी सासरा कधी हात लावते बघते हो मोहरत असते. तर खालची माती घ्या दगड काढायला माती घेतली तिथं पोकळायची. दिसला का पाईप टाकलेली पाईप दिसला का पलीकडची पाईप माती. घेतलं तोपर्यंत मोकळा असता मग चालू आहे. आता पाईप दिसतोय. हिच्या खाली दगड काढा. अहो मला सुद्धा बाई आबा जमते तुला जमते का मला तुम्हाला जमतंय मला नाही जमत. तर काय करून टाकायचं जाती या काढ नको रे दगड काढ लागतो इथला. काढावं लागते हे 2 दगड काढावं. जरा जरा मग 2 दगड काढा. अहो इथं पाईपलाईन राहिली पाईपलाईन तिकडे ती इथं जोडलाय का तुम्ही चेंबर जाऊन ती वळवून आणून जोडले सांगता येईल. पण टी जोडलाय का ती कशा तोंडावर जोडलाय ती काय घरात ना आलाय अहो का? हे तुम्ही टीच्या खाली फेपल्या नाही माहित आहे अजून ही दोन येते दोन्ही ती कुठलं नाही बरोबर आहे जेवढं आहे दगड टाका पलीकडे. मित्रांनो पैसा है मेहनत करना चालो है दिखाओ दिखाता है ना भेटो पुढच्या तोपर्यंत बाय बाय.